भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनं 5000 रुपयाचे योगदान आम्हाला इथे देण्यात आले। त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। योगेशदादा पाटील उपसरपंच आदई आणि त्यांच्या समवेत सतीश गायकवाड साहेब युवा नेते शिंदेगड शिवसेनेचे दमदार या ठिकाणी नेतृत्व तुम्ही या ठिकाणी पाहताय। आपलं सहर्ष स्वागत। कल्पेश दादा आणि रामबाई शेलके आपलं सहर्ष स्वागत। नाउ बॅक टू क्रिकेट, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। रमेश पवार, हर्ष एंटरप्राइजेस वाकडी यावर रेग्युलर आता मॅच टॉस करूया। तिरंगा 11 धुंद्रे संघाचे कॅप्टन होते अमर आणि टॉस करण्यासाठी मी इथे विनंती करतो की महाराष्ट्र पोलीस अर्थातच बाजीराव सिंगम म्हणून ज्यांची ओळख पाहतो ते अक्षय मांडे साहेब, पीएसआय नवी मुंबई, पोलीस सब इन्स्पेक्टर अक्षय मांडे साहेब आपण यावं आणि आपला शिवास या ठिकाणी टॉस करावा। कॅप्टन रमेश पवार यावं लगेच। तर यावं मांडे साहेब आपल्या शिवास आपण या ठिकाणी टॉस करूया। त्यांच्या समवेत योगेशदादा पाटील उपसरपंच आदई, सतीशदादा गायकवाड युवा नेते शिंदेगड शिवसेना, कुणाल सते साहेब युवा नेते भारतीय जनता पार्टी या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण यावं आणि आपला शिवास या ठिकाणी टॉस करावा। तर टॉस का बॉस मांडे साहेब यांना विनंती करतो की आपला शिवास आपण टॉस करावा। तिरंगा 11 धुंद्रे आणि हर्ष एंटरप्राइजेस गावदेवी वाकडी। टेल्स इज द कॉल। तिरंगा 11 धुंद्रे इट इज अ टेल्स। अभिनंदन आम्हाला टॉस जिंकला प्रथम निर्णय जाणून घेऊ। फलंदाजी बेस्ट ऑफ लक। तर जरा फलंदाजी येते तिरंगा 11 धुंद्रे क्रिकेट संघाला आणि फील्डिंग करायची आहे वाकडी क्रिकेट संघाला। धन्यवाद, थँक्यू। इथून रॉकस्टार प्रवीण गायकर सरांना आपण इथं ऐकत आहात। त्याचबरोबर सगळ्या मॅचकडे रीटगर आणि त्याचबरोबर त्यांच्या बरोबर आहे ती ऐक गावदेवी वाकडी। दोन संघांमधला सामना टॉस जिंकला रीटगर टीमनं आणि मात्र प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले वाकडी टीमला। पॉईंटच्या डोक्यावरून कलात्मक पद्धतीने खेळलेला फटका बॉल चालला मात्र सीमारेषा पार। क्लास आणि क्लासिकल भरत पाटील दाखवतात मात्र इथून क्लास। येथील धावा 4 चौकार। दशरथ शेळके स्मृती चषक माजी सदस्य माननीय श्री सुनील शेळके चषक दमदार आयोजनाबरोबर जात असताना मात्र अप्रतिम इथून वाकडी टीम इथून पहिल्या षटकामध्ये मात्र पाहायला गेलं तर अप्रतिमरित्या मात्र इथून क्रिकेटचं उत्तम उदाहरण देत असताना पाहायला मिळतात भरत पाटील आणि सोबत नामदेव गोलंदाज दशरथ। चांगल्या पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी इथे मात्र साकारावी लागेल आणि इथून पहिल्या 2 बॉलवरती कलात्मक पद्धतीने मात्र फलंदाजी करत मात्र 4 2 चौकार इथे मात्र सजवले गेलेत भरत पाटील या फलंदाजांनी। अनुभव आहे त्या अनुभवाचा परिपूर्ण वापर करावा लागेल। वेग पकडलाय क्षेत्ररक्षक आहे तिथे आणखी एकदा थोडस स्कीट झाला डीप मध्ये फाईन मध्ये मात्र अगदी अडवला जाईल बॅक केलं जाईल बॉलला तोपर्यंत धावा इथे कंप्लीट केल्या जातात त्या 2 आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागला जातात 10। बरंच समीकरण त्याच्यानंतर मात्र इथून पाहिलं गेलं तर वाकडी टीम मैदानामध्ये उतरताना मात्र पाहायला मिळाले आणि त्याच्यानंतर अप्रतिम फलंदाजी सजवत असताना 3 बॉल मध्ये 10 धावा आणि 10 धावा संघाच्याही मात्र आपल्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। फाईन मध्ये खेळू शकला गॅप शोधले अगदी सुईमध्ये धागा ओवाना तसे मात्र इथे गॅप परफेक्शन पाहायला मिळालं। भरत पाटील यांच्या बॅटमधून आणखी एक क्लासिकल नजाकत सौंदर्य ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप बॉल सीमा पार 4 चौकार। वाकडी टीमचे मात्र समर्थक म्हणत असतील तुमच्याकडे सिंह जरी असले तरी आमच्याकडे शिकारी आहेत। याचं उत्तम उदाहरण वाघासारखी मात्र फलंदाजी साकारताना मात्र पाहायला मिळत आहे। 40+ क्रिकेट उत्तमरित्या सजवलं गेलंय। टायमिंग प्रॉपर आहे। क्षेत्ररक्षक आहे त्यांना त्यांच्या डोक्यावरून फ्लाय होईल की काय परंतु तेवढ्याच अप्रतिम क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं विनोद पाटील यांच्याकडनं आणि इथून संघासाठी 2 धावा वाचवल्या गेल्यात। हेच तर समर्पण आहे। तुम्हाला डीप मध्ये ठेवलंय P1चं षटक आहे त्याच्यानंतर मात्र फटकेबाजी होत असताना तसेच सन्माननीय प्रमोद शेलके साहेब यांचं देखील या व्यासपीठावरती शुभाग मध्ये त्यांचं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। 16 धावा धावफलकावरती आतापर्यंत येत असताना मात्र पाहायला मिळतात। एक मोठी धावसंख्या जमवण्याचा परिपूर्ण प्रयत्न
इथून मात्र केलं जाते, त्याच्यानंतर मात्र वीक तिसरार हा बॉल हाताळला जातोय. सन्मान्य गुरुनाथ शेठ करमेलकर यांना विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती. त्यांच्या समेत आमचे उसरलीचे मामा हरिभक्त परायण यावं. आपलंही सहर्ष स्वागत स्पर्धेच्या वतीने केलं जाईल. एंड इज वेल, शेवट गोड केला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा आल्यात 16 धावा. टीम बॅटिंग करत असताना आई गावदेवी वाकडी टीम. तर नरेश डुकरे साहेब आणि शैलेश डुकरे साहेब चिंचवली यांचं देखील आगमन झालं, त्यांना विनंती असेल यावा. तर सुप्रसिद्ध बिल्डर सुप्रसिद्ध उद्योजक या ठिकाणी गुरुनाथ शेठ करमेलकर यांचं या ठिकाणी शुभागमन त्यांच्या वतीनं स्पर्धेसाठी आम्हाला 10,000 रुपयाचं योगदान दिलं गेलंय. गुरुनाथ शेठ करमेलकर आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आमचे उसरलीचे मामा आपलंही सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर रमेश निंबालकर साहेब उसरलीचे आमचे मामा आपलं सहर्ष स्वागत. रुपेश भोबी नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी मात्र येताना पाहायला मिळतात. 6 बॉल मध्ये 16 धावांची भागीदारी आपल्याला मात्र चांगल्या पद्धतीने मात्र खेळ खेळले आणि त्याच्यानंतर मात्र नामदेव इथे मात्र येत असताना स्ट्राईकला पाहायला मिळतात. पहा कलात्मक पद्धतीने अजूनपर्यंत तोच क्लास मेंटेन करताना मात्र इथे पाहायला मिळतात. खराब बॅकअप तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला नाही, कारण कदाचित तिथून ही रिक्स थोडीशी महागात पडेल की काय हे सुनूक जाणीव मात्र तिथे 2 फलंदाजांना होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. एकाच धावेवरती समाधान. 17 धावा धावपलकावरती. आता भरत पाटील 6 बॉलमध्ये 16 धावांची भागीदारी. पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर 3 चौकार अगदी इथे घेऊन आपल्या नावाचा परिचय दिलाय. तेच फलंदाज ऑन स्ट्राईक इथे मात्र पाहायला मिळत आहेत. रुपेश भोपे यांच्या विरोधामध्ये पण तेवढ्या चांगल्या पद्धतीनं अगदी बॉल हाताळला गेलाय. अगदी शूटर बॉल, पण तो अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न, मेहनत खूप यॉर्करच्या बॉलवरती अनेक फलंदाजांना घ्यावी लागते. तीच मेहनत इथे मात्र भरत पाटील यांना घ्यावी लागली, परंतु इथून एकच धाव मिळाली आणि या एका धावेनं धावपलकावरती 18 धावा. पहिला षटक 16 धावांचा आलाय. आता इथून दुसऱ्या षटकामध्ये धावा येतील किती जमवल्या जातील बरीचशी चर्चा. आतापर्यंत रुपेश भोपी चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी साकारत असताना परंतु गॅप शोधून काढले. आपण पाहायला गेलं तर एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न खराब, थोडासा बॅकअप तिथे मात्र पाहायला मिळालं. कलेक्शन खराब पाहायला मिळालं. तिथपर्यंत मात्र धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत 2 आणि या 2 धावेनं 20 धावा धावपलकावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज चिंचवली नगरीमध्ये अप्रतिम या टेनिस क्रिकेट नाईट बिग शो आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय अनिकेतजी बंटी शेळके चिंचवली आणि त्याचबरोबर श्री अमरजी दशरथ शेळके या खूप मेहनत या आयोजकांचं आपल्याला पाहायला मिळते. आणखी एक कॉमेडियन एरर आपल्याला मात्र मैदानामध्ये होत असताना पाहायला मिळालं आणि तोपर्यंत इथून 2 धावा कंप्लीट मात्र होताना पाहायला मिळतात. 40+ क्रिकेटलाही किती आवाज येताना मात्र पाहायला मिळतोय. टाळ्यांचा कडकडा, शिट्यांचा आवाज होताना पाहायला मिळतोय. हेच तर क्रिकेट आहे आणि या 40+ क्रिकेटनं एकाकाली तुम्ही पाहायला गेलं तर आपल्या गावासाठी आणि आपल्या गावाच्या नावासाठी क्रिकेट बरेच वर्ष खेळलेत आणि आज परत एकदा गावासाठी मात्र क्रिकेट खेळताना या सर्वांना पाहायला मिळतोय. गिरकी घेतली, फिरकी घेतली, तोपर्यंत गोलंदाजी मात्र अगदी फिरकी घेत गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत आणि एक धाव इथे मात्र येताना पाहायला मिळेल लेग बायच्या स्वरूपामध्ये आणि धावफलकावरती धावा येतात 23-23. आतापर्यंत या षटकामध्ये 6 धावा फक्त आल्यात. शेवटचा बॉल अंतिम बॉल मात्र असेल. पहिल्या षटकामध्ये 16 होत्या, त्याच्यानंतर मात्र या 5 बॉलमध्ये 6 धावा आल्यात. 23 धावा धावफलकावरती 7 आल्यात माफी असावी आणि आणखी एक बॉल चांगला पाहायला मिळाला, कारण भरत पाटील यांच्यासारख्या फलंदाजाला तुम्ही अशा प्रकारे गोलंदाजी करताय ना तर अप्रतिम उत्तम उदाहरण आपण देताय आणि त्याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. एंड वेल गुड शेवट केला. इथून मात्र अंतिम बॉलवरती 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकानंतर धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 23 धावा 23 आणि स्कोर बोर्ड रुपेश भोपी आपल्या दुसऱ्या षटकामध्ये धावा इथून खर्च करतायत 7 धावा. पंचायतीचे माजी उपसरपंच विनोद बोपी साहेब यांच्या वतीनं गावदेवी 40+ मास्टर यांच्यासाठी देखील शुभेच्छा. विनोद भाई आपलं सहर्ष स्वागत करतो या व्यासपीठावरती.
जयवंत पाटील नवीन गोलंदाज जे यष्टीरक्षक आपण पाहत होतो, अगदी हाईटचा परिपूर्ण वापर सातत्याने मात्र या गोलंदाजांकडून केला जातोय आणि त्यांनाच इथून मात्र आणले गेले. आता तिसरा षटक इथे मार्गस्थ होत असताना पाहायला मिळेल. फलंदाज नामदेव जमदाडे यांना पाहायला मिळतात. अप्रतिम इथे मात्र फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे थोडीशी तारांबळ उडताना पाहायला मिळेल. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्णही केल्या जात आहेत आणि या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या 25 धावा 25 अनस्कोर बोर्ड इथे मात्र पाहायला मिळते. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहायला गेलो तर कॉमेंट्री बॉक्समध्ये याच विभागातील आणि खास करून अनेक स्पर्धा मात्र ज्यांच्याकडून कव्हर केल्या जातात ते मात्र वैभवजी भोपी सर आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर रॉकस्टार प्रवीणजी गायकर यांचं गाव खेळताना पाहायला मिळतोय. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न साधा सोपा झेल सुटलाय. स्टेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत जरूर पोहोचले रुपेश भोपी आणि परंतु इथून झेल साधा सोपा सोडला गेला. त्याचा फायदा फलंदाज उचलत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत आणि 2 धावा इथून कंप्लीट करत असताना 27 धावा. पहा काय रिॲक्शन आपण रिप्ले मध्ये पाहायला मिळालं. नामदेव स्ट्राईकला पाहायला मिळतात. एक षटकावरला मात्र फक्त टॅप केला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. अगदी चांगल्या पद्धतीने मात्र क्षेत्ररक्षण सजवलं गेले. त्याच लाईन आणि लेंथ ची गोलंदाजी मात्र साकारली जातोय की काय. आणि यस डेफिनेटली तसेच मात्र काहीशी पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा 28 येताना पाहायला मिळतील. तिसरा षटक मार्गस्थ आहे आणि इथून मोटरसायकल आपल्याला पाहायला मिळेल मालिका वीर म्हणून आणि आणखी एक तिसरा बॉल आणखी एक हाताला गेला. जोरदार अपील केली परंतु अपील मध्ये तेवढी हवी तशी मात्र फील मात्र पाहायला मिळाला नाही. त्याचमुळे इथून आणि या आपण स्क्रीनवरती पाहतो ऐकिवरा इव्हेंटचे या टीमचे कॅप्टन सर्वेसर्वा बालकृष्ण भोपी यांना पाहिलं. अगदी हा पद्धतीने चांगल्या पद्धतीने खेळून काढला. पॉईंटच्या डोक्यावरून बॉलला कटवलाय. बॉल होतोय फरार. सीमारेषा पार. भरत पाटील यांचा क्लास आता मात्र परत एकदा पाहायला मिळाला. या 4 धावा चौका. जुनं ते सोनं परत एकदा जुने गाणी बरीचसे येताना पाहायला मिळालं. डीजे नितीन असल्यानंतर मात्र काय नाद खुळा. क्रीडा रसिकांचं मंत्र मुग्ध आणि मन प्रसन्न करणारी प्रत्येक वेळी गाणी त्यांच्याकडनं मात्र सजवली जातात वाजवली जातात. त्यांनाही देऊया शुभेच्छा या स्पर्धेच्या निमित्ताने. आणखी एक चांगला बॉल आणखी एक चांगला बॉल. इथून एक बॉल नंतर मात्र इथून समीकरण मात्र बदलली जात आहेत. षटक क्रमांक मात्र इथून समाप्त झालाय जयवंत पाटील यांच्या स्वरूपामध्ये. तिसरं आणि 3 षटकांच्या खेळीनंतर 32 धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना ही गावदेवी वाकडी टीम. या मॅचला थोडासा उशीर झाला. मी विनंती करेन की आपण थोडासा अतिरिक्त वेळ अपव्यय इथे मात्र करू नका. मॅच थोडंसं फास्ट करायची आहे. आता इथून गोलंदाजीसाठी मात्र आणलेत विनोद पाटील. या गोलंदाजांना मात्र आमंत्रित केलं जातोय आणि यष्टीरक्षकांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांचं नाव आत्ताच मात्र चर्चेला ज्यांना कॅमेऱ्यामध्ये मात्र ऐकिवरा इव्हेंटचे पाहिलं ते बालकृष्ण भोपी यांना मात्र इथे पाहायला मिळतात आणि टीमला छान पद्धतीने मात्र बांधून ठेवण्याचं काम त्यांच्याकडनं केले गेले. ताकदीचा वापर परंतु इथून टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं नाही. क्षेत्ररक्षक आहे तिथे अगदी उंच माझा झोका घेत जात असताना अप्रतिम बॉल सीमा पार जात असताना पाहायला मिळालं. आणखी क्लास षटकार. आणि या 6 धावेनं धावफलकावरती मात्र इथून आता धावा ज्या हव्या होत्या ना त्या वाकडी टीमच्या मात्र येताना पाहायला मिळतात. हे तुम्हाला करायचं आहे. जो स्कोर थांबला होता तो तुम्हाला मात्र परिपूर्ण मात्र परत एकदा पुढे न्यायचं आहे आणि तेच काम इथून नामदेव करत असताना इथे मात्र पाहायला मिळतात. नामदेव जमदाडे एक चांगले फलंदाज
आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताला गेलाय. त्याच्यानंतर मात्र इथून कमबॅक करत असताना गोलंदाज, पण तू यष्टरक्षकांकडून चूक आणि बायच्या स्वरूपामध्ये मात्र एक सिंगल येताना पाहायला मिळेल. 39 धावफलकावरती लागले जात आहेत. पण जर तुम्ही इथून पाहायला गेलं तर ज्या प्रकारे समोर तुमच्या टीम आहे रीडगर, आणि रीडगरचा टीमचा विचार केला तर तुम्हाला कमीत कमी 45 ते 50 धावा अगदी टार्गेट सेट करावं लागेल. इथून येणाऱ्या प्रत्येक बॉलवरती तुम्हाला प्रहार करावा लागेल. अगदी षटकर आणि चौकारांची बोली भाषा तुम्हाला इथून बोलावे लागेल. ते मात्र करून देतील का विनोद पाटील? हे गोलंदाज ते पाहणं गरजेचं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत अगदी वाह तिथे. आणखी एकदा स्किल झालेत, बॉल होतोय फरार. फाईन वरना सीमारेषा पार. भरत पाटील यांच्या बॅटमधून आणखी एक क्लासिकल, हा येतोय चौका. लोकनेते आणि लोकांसाठी जगलेला नेता कोण असेल तर अर्थातच लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं सुंदर संगीत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाला हे नाव आपल्याला पाहायला मिळेल. आणखी एक पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढल्या कलात्मक पद्धतीने बॅटिंग आपल्याला सध्याच्या घडीला भरत पाटील यांची मात्र पाहायला मिळतोय. एकेला दुहेरीमध्ये रूपांतर करताना मात्र अगदी चांगल्या पद्धतीनं वेगवान आहे दोन्ही फलंदाज रनिंग बिटवीन द विकेटमध्ये, आणि या सहजरित्या पूर्ण केल्या जातात. धावफलकावरती धावा लागले जाते त्या 45 45 आणि स्कोर बोर्ड जो टार्गेट अगदी सेट करण्याचा प्रयत्न मात्र करण्याचा मानस केला होता, रणनीती आखली गेली होती, त्याच्यावरती खरं उतरताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत रीडगर टीमच्या विरोधामध्ये वाकडी टीम. आणखी क्लास गॅप शोधून काढला, क्षेत्ररक्षक पोचणार नाहीयेत. हा बॉल होतोय फरार, सीमारेषा पार. आणखी एक क्लास क्लासिकल. भरत पाटील या मैदानामध्ये पाटील की गाजवत असताना बॉलला पाठवलंय सीमारेषा पार, 4 चौकार. $49 धावा 14 बॉल मध्ये 31 धावांवरती वैयक्तिकरित्या भरत पाटील बॅटिंग करत असताना पाहायला मिळतील. याही धावा त्यांच्याच खात्यामध्ये ऍड होतील का? झालाय. हाई बॉल चाललाय सीमारेषा पार. आणखी एक क्लास क्लासिकल. भरत पाटील यांच्या बॅटमधून मात्र हा येतोय चौकार, आणि या 4 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 53 धावा. आता विजयासाठी येणारे 24 बॉल आणि 54 धावांची गरज असणार आहे ती टीम रीडगर टीम. का मॅच बनवल्या अफलातून एकदा जोरदार टाळ्या इथे मात्र झाल्या पाहिजे. हा वाघ आहे, हा वाघ नाही तर हा शेर आहे. मैदानामध्ये दाखवलं या खेळाडूंना आपला मात्र करिश्मा, क्लास, क्लासिकल आणि गावदेवी वाकडी टीमची मात्र रन मशीन मात्र खेळी सरवत असताना तर धन्यवाद. इथे आपण सन्मान करूया मित्रांनो की ज्यांच्या व्यासपीठावरती आपण शुभ आगमन पाहतो ते आदई ग्रामपंचायतीचे, आदई नेवाली ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच योगेश दादा पाटील यांचा इथे सन्मान केला जाईल. योगेश दादा यांना विनंती करतो की आपण यावं आणि एकेकालचे दमदार क्रिकेट खेळाडू संतोषभाई शेलके आपण यावं. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आदई ग्रामपंचायतीचे उपसरपंच योगेश दादा पाटील यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मॅच उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल योगेशदादा पाटील उपसरपंच यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया. तर अक्षय मांदले साहेब, पोलीस सब इन्स्पेक्टर नवी मुंबई PSI अक्षय मांदले साहेबांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी गुरुनाथ शेठ करमेलकर यांना विनंती करतो आपण यावं. सुप्रसिद्ध रिअल इस्टेट एजंट उद्योजक गुरुनाथ शेठ करमेलकर साहेबांना विनंती करतो की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते अक्षयजी मांदले साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करावा. माईचा वस्त्र अलंकार, उद्धार शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मानचिन्ह देऊन अक्षय मांदले साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण या ठिकाणी पाहतो. तर PSI अक्षय मांदले साहेब नवी मुंबई यांचा इथे शुभ सन्मान.
त्याच्यानंतर सतीश दादा गायकवाड युवा नेते शिवसेना शिंदे गट यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला 10,000 रुपयाचं योगदान लाभलंय ते सतीश शेठ गायकवाड युवा नेते शिंदे गट शिवसेना यांचा इथे सन्मान. विठ्ठल नाना शेळके यांना विनंती करतो की आपण यावं. विठ्ठल शेळके साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान. विठ्ठल नाना असं आलं तोंडामध्ये की जसं बकासूर बैलाचे चालक आपण पाहतो विठ्ठल ड्रायव्हर बुतकर त्याने प्रेमाने आपण विठ्ठल नाना म्हणतो, परंतु या चिंचवली गावचे विठ्ठल शेळके साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जाईल सतीश गायकवाड साहेब यांचा. त्याच्यानंतर कुणालदादा सते यांचा इथे सन्मान केला जाईल. युवा नेते भारतीय जनता पार्टी यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल आणि त्यांच्या वतीने 5,000 रुपये या स्पर्धेसाठी मी विनायक भगत यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी कुणालदादा सते युवा नेते भारतीय जनता पार्टी यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. तर माईची उपचार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा हा सन्मान. त्याच्यानंतर अक्षय पवार यांना विनंती असेल आपण यावं. प्रमोददादा शेळके आपण यावं आपल्या शुभ हस्ते अक्षय पवार यांचा इथे सन्मान आपण करावा. अक्षय पवार साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर कल्पेश दादा आणि रामदादा शेळके एवन जोडी आपण यावं. कल्पेश दादा आणि रामदादा दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण यावा. आपला सन्मान स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. संदीपबाई शेळके यावं आपण. रणजित शेळके आणि संदीपबाई शेळके यावं. रणजित शेळके साहेब आणि संदीप शेळके साहेब यांच्या शुभ हस्ते आपण कल्पेश दादा यांचा सन्मान आणि राम शेळके साहेब यांचा इथे शुभ सन्मान आपण करणार आहोत. माईची उपचार शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा हा सन्मान. त्याच्यानंतर आपण कल्पेश शेळके यांचा देखील आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीनं. कल्पेश वर्तक रणजित भाई आपण यावा आपल्या शुभ हस्ते कल्पेश वर्तक यांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करावा. धन्यवाद मान्यवरांचे खूप खूप आभार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू रॉकस्टार प्रवीणजी गायकर सर. पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं 53 धावा ज्या जमवण्यामध्ये यश मिळालं होतं टीम वाकडीला. 54 करायचे विजयासाठी आणि बघितलं आपण पहिला बॉल रामदास कुटले यांचा त्याने डॉट बॉल फेकला आणि त्यानंतर विनोद पाटील यांना लगावलेला हा चौकार तुम्ही बघितला. पहिल्या 4 धावा ऑन बोर्डवर येत असताना लेट कट केल्या. फिल्डर आहे पाठीमागे चांगली फिल्डिंग. चला चौकार अडवलं हे महत्वाचं होतं या मॅच मध्ये. 1 रन या बॉलवर कंप्लीट होत असताना 40+ क्रिकेट मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षक वर्ग. यानंतरची लढत तुम्हाला बघायला मिळेल तिरंग दुंद्रे आणि विपक्ष गावदेवी वाकडी. एक चांगली लढत रेग्युलर मधून टीम अगदी बघायला मिळते. ए लॉर्ड्स मधून हे संघ मैदानामध्ये उतरतील. 3 बॉल फेकले गेले. रनफॉल कव्हर धावा आहेत 5. सुरुवात झाली आहे संग्रामाला मैदानामध्ये. सगळे बॉल चाललाय फिल्डरच्या डोक्यावरून पाठीमागे. मला वाटतं डोक्यावर बॉल पडलाय. प्रयत्न केला नाही झेल अडवणीला. फक्त पाठीमागे जाण्याला महत्व दिलं गेलं. मला वाटतं बॉडीवर बॉल पडलाय. थोडंसं फनी मुवमेंट कधी कधी होतं. तर थोड्या दिवसा अगोदर एक इंस्टाग्रामला एक व्हिडिओ व्हायरल झाली होती. असाच खेळाडू उलटा धावत होता. त्याच्या डोक्यावर बॉल पडला आणि त्याला बॅकअप देणाऱ्याला खेळाडूनं झेल टिपला. ती भरपूर व्हिडिओ व्हायरल झाली होती आणि तसंच काही या अगदी बघायला मिळालं. हातावर बॉल पडलाय हा. खरं तर धावसंख्या फळकावर धावा लागले 7. ऍक्शन रिप्ले मध्ये हा इक्विव्हॅलेंट संदेश दाखवत असताना होय राईट हँडवर बॉल पडलाय. बॉल पुन्हा एकदा बॉल तयार रामदास. विनोद हा धमाका त्यांच्या बॅट मधून विनोद पाटील आणि तदनंतर आता दशरथ भगत. नुकता 2 बॉल त्यांनी केला. अगदी 2 रन केला आणि हा आलेला षटकार. सामने सुरू होतील याची दक्षता आपण सगळ्यांनी घ्यायचे. जे संघ क्वालिफाय झालेत आणि आज होतील
त्यामुळे उद्या ठीक दुपारी 3 वाजता सामने सुरू होतील. सगळ्यांनी वेळेवर हजर राहायचं आहे याची दक्षता घ्या. पहिले षटक संपलं आणि रन फलकावर धावा लागले. त्या टोटल बिनबाद 13 धावा सध्या रेड गिअर 40+ या संघाच्या. उर्वरित चेंडू आणि धावांमधील अंतर 18 बॉल आणि 41 धावांची गरज आहे विजयासाठी. वाकडी संघ वेग घेऊ नका. काल 9:30 वाजता 3 मॅचेस आपल्या संपल्या होत्या. आज भरपूर उशीर होते त्यामुळे मी विनंती करीन आपल्याला आपण फिल्डिंग मधून जास्तही वेग घेऊ नका. रन फलकावर धावा आहेत पहिल्या ओव्हरच्या अंती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 रन सध्या फलकावर झळकताना दिसलेत. आता बघायचं आहे 18 बॉल आणि 41 धावांची गरज असणार आहे. ही सलामीला उतरलेली जोडी ज्यांचा खेळ चांगला बहरलाय मैदानामध्ये आणि चांगली बॅटिंग त्यांनी दाखवली आहे. बघा वेग येत आहे प्लीज वाकडी संघ. आम्ही वारंवार तुम्हाला विनंती करतोय. सेकंड ओव्हर मध्ये चंद्रकांत पाटील तर याच दरम्यान आपण पाहू शकाल चिपळेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय वासुदेव फडके साहेब यांची या ठिकाणी शुभागमन करण्यास विनंती असेल. यावं साहेब आपलं सहर्ष स्वागत. चंद्रकांत पाटील आलेत गोलंदाजी मार्कवर. रमेश सवार यांच्याकडून जर लगातार 2 बॉल 2 षटकार आले तर 500 रुपयाचं पारितोषिक फलंदाजांसाठी. स्पर्धेमध्ये महत्वाचे नियम लक्षात घ्या. हॅट्रिक साठी बक्षीस अनाउन्समेंट होणार नाही. 1 किंवा 2 साठी बक्षीस तुम्हाला दिलं जाईल आणि ते एकदाच अनाउन्समेंट होईल. दुसऱ्यांदा जेव्हा बक्षीस देऊ तेव्हा अनाउन्समेंट होईल. गोलंदाज तयार. डान्सिंग डाउन द विकेट. फटका चांगला आहे. पाठीमागे फिल्डर आहेत. गुड फिल्डिंग भरत पाटील. आणि आपण तिथे बघितलं 1 रन बनली आहे. बॉलवर स्ट्राईक रोटेट करण्याचं काम फलंदाजांनी केलं. तर या स्पर्धेतून योगेशदादा पाटील उपसरपंच आधी अक्षय मानले साहेब PSI नवी मुंबई, सतीदादा गायकवाड युवा नेते शिंदेगड, कुणालदादा सती युवा नेता भारतीय जनता पार्टी, अक्षय पवार कल्पेशदादा आणि राम शेलके साहेब इथून रजा घेत असताना तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. 14 रन ऑन बोर्डवर. फरक हा देखील वेगवान खेळण्याचा प्रयत्न केला. पाठीमागे फिल्डर आहेत. डीप मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हल करतोय. थोडीशी फंबलिंग तिथे बघायला मिळाली. फिल्डिंग मध्ये सिंगलला डबल मध्ये लगेचच कन्वर्ट करून घेतलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. महत्वाचे मॅच आहे जो जिंकेल तर सुपर 12 मध्ये पोहोचेल. या स्पर्धेच्या उद्याच्या दिवस रात्री खेळामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. उद्या 3 वाजता स्पर्धा सुरू होणार बघायला मिळेल तुम्हाला. चांगला बॉल इथे बघायला मिळालाय. डॉट बॉलची सांगता होत असताना चंद्रकांत पाटील यांच्याकडे वेग नाही आहे परंतु टप्पा फार चांगला. त्याने टप्प्यानं भरपूर नियंत्रण केलंय. मागील मॅच मध्ये देखील आपण त्यांना बघितलं ज्या पद्धतीने 2 बॉल नंतर अंतिम 3 बॉल फेकण्याची त्यांना संधी मिळाली होती आणि तेव्हा त्यांनी धावा रोखले होते आणि कमबॅक झालं होतं त्या ओव्हरचं. आणि सध्या देखील तेच करताय चंद्रकांत पाटील. क्या बॉलिंग आहे. वा जबरदस्त गोलंदाजी. धावा थांबवलेत. 4 बॉलमध्ये आतापर्यंत त्यांनी फक्त 3 रन खर्च केलेत. एकही मोठा फटका इथे खेळू दिला नाहीये. 5 बॉल त्यांनी फेकलेत. बघा अगदी डॉट बॉलचा पर्सेंटेज त्यांनी वाढवलाय. भरपूर इकॉनॉमी सध्या 3.7चा इकॉनॉमी ते राहिलेत. आणि जबरदस्त स्पेल त्यांचा आता जसा पडतो. अंतिम बॉल येणं बाकी आहे. ज्या खेळाडूंना षटकार ठोकला होता ते दशरथ आक्रमण केले. या बॉलवर बी शेप मध्ये खेळ. पाठीमागे फिल्डर आहेत. बॉल थोडासा टप्पा पडल्यानंतर स्लो झालाय. 1 रन पूर्ण झाले. गुड कलेक्शन आणि गुड थ्रो. चंद्रकांत पाटील यांची बॉलिंग आवडली. एकदा जोरदार आले त्यांच्यासाठी कारण या ओव्हर मध्ये त्यांनी 1 ओव्हर फेकत असताना धावा खर्च केला फक्त आणि फक्त 4 आणि त्यामुळे या धावांचे टोटल त्याने वाचवले. 2 ओव्हर नंतर 17 धावा ऑन बोर्डवर लागलेत. 12 चेंडू आणि 37 धावांची गरज. एकेकालचा दमदार गोलंदाज म्हणून चंद्रकांत पाटील यांची आपण ओळख पाहतो. तर या ठिकाणी निरेंद्र विभाग रिक्षा चालक मालक ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेचे सहकारी अनंत शेठ मोरे वाकडी आपलं सहर्ष स्वागत. चला फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळायचं मैदानामध्ये. स्कोरिंग अनालिसिस देखील तुम्हाला ऑन बोर्डवर बघायला मिळालं. सध्या ग्राफ्स मध्ये दाखवत असताना अगदी बघितलं आपण दोन्ही टीमचा स्कोर कार्ड. पहिल्यांदा बॅटिंग केलेला अगदी ऑरेंज ग्राफ जो बघायला मिळतो तो वाकडी 40+ आणि त्यासोबत हलकासा ब्ल्यू
अगदी रेडगर 40+ त्यामुळे थोडस मंदावलाय हा खेळ या ओव्हरमध्ये. 12 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. सलामीला गेलेली जोडी सुरक्षित आहे. ज्या पद्धतीनं ओपनिंग ब्लास्टर जोडी मैदानामध्ये आज वाकडी संघाचे चालले तशाच पद्धतीनं रेडगर संघाच्या फलंदाजांना देखील या मॅच मध्ये लढावं लागणार आहे. भरत पाटील मागे मॅच मध्ये उत्तम स्पेस त्याने फेकला होता ते इकॉनॉमी होते. पहिल्याच बॉलवर आक्रमण जोरकस फटका लगावण्याचा प्रयत्न केला. पाठीमागे फिल्डर होते नामदेव जमदाडे साहेबांना आपण बघितलं आणि सातत्यानं खूप चांगली बाउंडिंग टीमची. दोन्ही टीम चांगले लढत आहेत सध्या मैदानामध्ये. सामना संपलेला नाही आहे. कालची रात्र विसरता येणार नाही. 32 धावांचं टार्गेट आणि काय पद्धतीनं सामना झाला आणि अंतिम 3 बॉलमध्ये 6 धावांची गरज होती टीम कोपरोलीला. शेवटच्या ओव्हरमध्ये खरं तर 22 पाहिजे होत्या परंतु अंतिम 3 बॉलमध्ये नितीन पाटील यांना 6 करता आल्या नव्हत्या. आणि ते बघा ड्राईव्ह केला बॉलला फिल्डर आहेत पाठीमागे गुड फिल्डिंग विक्रम म्हणले दुसरीसाठी प्रयत्न झालाय. अगदी ही दुसरी रन देखील परिपूर्ण केली जाईल. रनिंग बिटवीन द विकेट तेज तरा राहिली. तर बैलगाडा क्षेत्रातील सुप्रसिद्ध बैलगाडा मालक बालचंद्रबाई शेलके यांचं आगमन झाले. बाई आपलं सहर्ष स्वागत. संघाचं एकंदरीत धावसंख्येचं टोटल आपण बघितलं तर 20 धावा सध्या ऑन बोर्डवर आहेत. 10 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. त्यामुळे बघायचं आहे 10 चेंडू 34 बॉल तयार. आक्रमण केला बॉल हवेमध्ये उंच फ्लाय होतोय स्वतः भरत पाटील डाऊन द बॉल आणि कॉट अँड बोल्ड. अजून एक मैदानामध्ये चांगला बॉल बघायला मिळाला आणि पहिला धक्का बॅटिंग करणार रेडगर टीमला. दोन 2.3 चेंडूचा खेळ संपलाय. रन फलकावर धावा आहेत 20. 9 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. सामना दूर चाललाय सध्या रेडगर टीमच्या दृष्टिकोनातून. लढावं लागणार या मॅच मध्ये टीम रेडगरला. षटकार चौकाराची नितांत गरज आहे या मॅच मध्ये. बघायचंय कसे राहील ही कामगिरी, कशी राहिली लढत. भरत पाटील महत्वपूर्ण टर्निंग पॉइंट राहिले ते 3 बॉल फार इम्पॉर्टंट राहतील. VIP राहतील या मॅच मध्ये. नवीन बॅट्समन मैदानामध्ये जयवंत आलेत. फटका सजवण्याचा प्रयत्न केलाय. बॉल चालला डीप मध्ये. पुन्हा एकदा वाईड स्ट्रॉंग आणला नामदेव जमदाडे यांना. तिथे आपण बघितलं 1 रन या बॉलवर पूर्ण करत असताना सिंगलला आता काही फरक पडणार नाही. टीम वाकडीला फरक पडेल टीम रेडगरला. वाकडी टीमला बॅकफुटला ढकलायचं असेल तर षटकार चौकारांच्या व्यतिरिक्त आता तुमच्यासोबत पर्याय राहिले नाहीत. कारण अंतिमचे बॉल शिल्लक आहेत 8 आणि विजयासाठी रन पाहिजे 33. भरत पाटील 8 बॉल 33. हा फटका चांगला आहे. याच फटक्यांची नितांत गरज आहे. थोडासा ओव्हर पिच केला आणि दशरथ भोपी यांच्या बॅट मधून झालेलं आक्रमण षटकार. त्या ठिकाणी सिने अभिनेता कलाकार या ठिकाणी आपल्याला रितेश कांबळे रितेश के यांचं काही क्षणात या ठिकाणी आपल्याला आगमन पाहायला मिळेल. षटकार येत आले. धावा झाले 27. आता अर्धा पल्ला संपलाय. अजूनही 27 पाहिजे 7 बॉल मध्ये. मात्र बॅट तर फार जोराने फिरवली ती बरोबर. बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झाला नाही. अंतिम बॉल आला डॉट बॉल. त्यामुळे सामना अंतिम षटकामध्ये बघायला मिळेल. शेवटचे बॉल शिल्लक राहते 6 आणि विजयासाठी धावा पाहिजे 27. भारतीय जनता पार्टी अर्थातच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पिंपरी ग्रुप ग्रामपंचायत विलासभाई शिनारे यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांचं सहर्ष स्वागत. पाकडी गावामध्ये ज्यांचा आपण सलून पाहतो असे महेश शेलार यांचे पिताश्री शेलार मामा आपलंही सहर्ष स्वागत आम्ही या स्पर्धेच्या वतीनं. चला मॅच ऑन करा. 6 बॉल आणि 27 धावांची गरज आहे. वाकडी संघ प्लीज. वारंवार सूचना आम्ही तुम्हाला करतोय. हिरामन पाटील जे अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करतील
गोलंदाजीसाठी अगदी बघितलं तयार झाले शेवटचं 6 बॉल धावा पाहिजे विजयासाठी 27 रन काल अंतिम मॅच 6 मध्ये 22 ची गरज असताना खूप हाय व्होल्टेज ड्रामा त्या मॅच मध्ये बघायला मिळाला होता सुरुवातीपासून अटॅकिंग मोड मध्ये राहिले तरी मॅच बनवू शकते टीम रेडगडच्या दृष्टिकोनातून परंतु या 6 बॉल 27 धावा गोलंदाज या पहिला बॉल पहिलाच बॉल हवेत खेळत टायमिंग प्रॉपर ताकदीचा योग्य संगम बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सुप्रसिद्ध सिने कलाकार ज्यांना आता झी टॉकीज अवॉर्ड तुम्ही पाहिलात ते सर्वोत्कृष्ट व्हायरल विनोदवीर आणि अल्बम आपण त्यांचा सर्वात सुपर डुपर हिट पाहिलात मराठी बोली साधी बोली स्वॅगहीचा बारी बायको पाहिजे 36 नखरेवाली आणि बादशाह फिर ऑफिशियल टीजर ज्यांचा रिलीज झाला आणि विकी कौशल सिने बॉलिवूड कलाकार जे ऍक्टर ज्यांचा सॉन्ग आपण पाहिलात हुस्न तेरा तौबा तौबा या गाण्यासाठी रीलला 146 मिलियन व्ह्यूज आपल्याला पाहायला मिळाले असे सुप्रसिद्ध ऍक्टर कलाकार रितेश कांबळे यांचं आगमन सहर्ष स्वागत वरती रितेश भाई कांबळे हे देखील आपला स्टेप नक्कीच करून दाखवतील कारण तुम्ही त्यांना टीव्ही वरती पाहता परंतु आता तुम्ही त्यांना रिअल मध्ये पाहाल मॅच तितकीच गरम आहे जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे वैभव यस थँक्यू रॉकस्टार 6 मध्ये पाहिजे होत्या 27 आणि आता बघायचं मैदानामध्ये 2 बॉल मध्ये 10 रन आले त्यांना 4 बॉल 17 धावांची गरज आहे रॉकस्टार बघितलं आपण ते जेव्हा मैदानामध्ये आले अगदी मंचावर आले तेव्हा पहिल्यांदा त्यांनी आपले पायाची चप्पल काढली आणि तदनंतर महाराजांचं दर्शन घेतलं आणि नंतर ते जाऊन व्यासपीठावर बसले ही संस्कृती आपली 4 बॉल आणि 17 धावांची गरज आहे हाय व्होल्टेज ड्रामा पुन्हा एकदा फटका देखील तेवढा चांगला आहे ताकद आणि टायमिंग चंद्रकांत पाटील जीवाचं रान करतायत पण तो बॉलला ते अडवू शकला नाहीयेत आलाय आणखी एक चौकार व्हॉट अ मॅच निक भाई शिंदे असते रितेश भाई आज निक शिंदे असते तर अजून मजा आली असते कारण ते पुण्यामध्ये मला वाटतं कारण ज्या पद्धतीनं आत्ताच उसरली मागच्या वर्षी मुकेश भाई भगत यांची स्पर्धा झाली त्यावेळी निक शिंदे सोनाली सोनावणे त्यांचे बंधू ते देखील आले होते आणि तिथे त्यांनी देखील गाणं गायलं होतं तिथे स्टेप दाखवले होते आज तुम्हाला इथे स्टेप दाखवायला लागेल पब्लिक चॉईस पब्लिकची फरमाईश आहे कारण तुम्हाला झी म्युझिक वरती नेहमी पाहतात परंतु आज तुम्ही समोरासमोर आहात तुम्ही या स्पर्धेसाठी आलात तुमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या वतीनं 41 ऑन बोर्ड 3 बॉल 13 27 पाहिजे होत्या 6 बॉल मध्ये आणि 3 बॉल 13 वर येऊन थांबले हा सामना हाय व्होल्टेज समाज बघू शकता मैदानामध्ये चारही बाजूला प्रेक्षकांची तुफान गर्दी सध्या मैदानामध्ये बघायला मिळते मला कालचा सामना आठवला अशीच लढत मैदानामध्ये हा बॉल निर्णायक राहिलाय कारण या क्षणाला हा डॉट बॉल महत्वाचा होता टीम वाकडीच्या दृष्टिकोनातून त्यामुळे कंपल्सरी चेस असल्या कारणानं जरी 2 बॉल मध्ये 2 षटकार आले तरी सामना मात्र आता जिंकता येणार नाही तुझं टेन्शनचा माहोल होता चंद्रकांत पाटील आतापर्यंत शांत होते आता डॉट बॉल आल्या बरोबर त्यांच्या चेहऱ्यावर हास्य बघायला मिळते का हसू नये कारण कमबॅक झालाय टेन्शनचा माहोल होतं कारण 27 धावा असताना त्या धावा अपुऱ्या वाटत होत्या गोलंदाजाला आणि अशी जबरदस्त लढाई आता फक्त या मॅच मध्ये आज चांगला लीगल बॉल राहिला बॉल चालला लॉंग ऑन कडे फिल्डर आहेत 1 रन खूप चांगली लढत राहिली मैदानामध्ये अगदी बघायला मिळालं चांगली फाईट बॅक केलं टीम रेडगडनं देखील चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आम्ही तिरंगा दुंद्रे आणि गावदेवी वाकडी संघाला विनंती करू की आपण लगेच रेडी राहायचा सामना संपल्या लगेच तुम्हाला मैदानामध्ये उतरायचं याची आम्ही तुम्हाला विनंती करू कारण काल 9:30 वाजता आपल्या 3 मॅचेस कव्हर झाले होते आज 10 मिनिटांहून जास्त आपण उशीर आहोत त्यामुळे तो टायमिंग बघा या ठिकाणी रितेश कांबळे यांचा सेल्फीसाठी पोरं देखील आतुर आहेत परंतु मॅच संपल्यानंतर आपण नक्कीच त्यांना जाऊया नक्कीच अंतिम बॉल आहे आणि हा बॉल चाललाय हवेत भरपूर वेळ फिल्डर डाऊन द बॉल
रामदास चूक करणार आहे, सामना जिंकला, क्वालिफाय करतोय. Yes, sir. 40+ मार्क्स. अभिनंदन. वाकडी क्रिकेट संघ थेट पोहोचलाय सुपर 12 मध्ये आणि त्यांना फाईट करेल वागेश्वर क्रिकेट संघ, हरिग्राम 40+ मास्टर. दोन्ही संघामध्ये दमदार लढत या ठिकाणी पाहायला मिळाली आणि या ठिकाणी सामना जिंकलाय वाकडी संघ. अभिनंदन. हार्ड लक टीम रीडगर, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. तर इथे सन्मान करूया मित्रांनो आपण. तर सुप्रसिद्ध सिने कलाकार ज्यांना आत्ताच आपण अवॉर्ड पाहिला झी टॉकीजच्या माध्यमातून, झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स, रितेश कांबळे यांचा सन्मान केला जाईल. सर्वोत्कृष्ट व्हायरल विनोदवीर, अर्थातच त्यांना अवॉर्ड आताच मिळाला, त्यासाठी त्यांना शुभेच्छा. मराठमोळी थोडीशी साधी साधी बायको पाहिजे 36 नखरेवाली आणि सध्या ऑफिशियल ट्रीजर बादशाह फिर त्यांचा रिलीज झालाय. नक्कीच भरभरून प्रेक्षकांचा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि आज पाहताय बॉलिवूड कलाकार विकी कौशल यांचा गाणं हुस्न मेरा तौबा तौबा हा रील्स रितेश कांबळेने बनवला आणि त्या रील साठी 146 M त्या ठिकाणी व्ह्यूज पाहायला मिळाले. आणि त्यांच्या समेत चेतन बारिया, सुप्रसिद्ध कलाकार चेतन बारिया यांचा देखील आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया. महेश धुमाल साहेब यांचा देखील आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मान देखील करूया. चला नेक्स्ट मॅच. वाकडी संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. नितीन थोडं थांब, आपण त्यांना स्टेप करायला लावून रितेश भाईंना. प्रेक्षक देखील आतुरलेत. चला वाकडी संघ, रमेश पवार आपली सलामीची जोडी आणि अमर तिरंगा दुंबरे आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. तर रितेश भाई कांबळे आपण जरा यावं. आमच्या पब्लिकची एवढी चॉईस आहे तुमच्यासाठी की यावं आपण अगदी कमी वयामध्ये खरं त्यांना दमदार योगदान दिलात. रितेश भाई प्लीज, प्रेक्षकांची इच्छा आहे एकच स्टेप, जास्त नाही, फक्त एकच स्टेप. एवढे प्रेक्षक आतुर झालेत. थोडक्यात, जास्त नको, उड्या नका मारू, पण थोडक्यात. रितेश भाई थोडक्यात, जास्त नाही. नितीन डीजे कमॉन. दमदार उद्योजक, रिअल इस्टेट एजंट तथा सुप्रसिद्ध बिल्डर म्हणून ज्यांची ओळख अविनाश शेळके आपल्या या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत. तर या सामन्याचा सामना बी ठरलाय. कैलास पाटील आपलं सहर्ष स्वागत. मुरबे DCC कैलास आपलं सहर्ष स्वागत. तर मॅचचे हिरो भरत पाटील, एकेकालचा दिग्गज खेळाडू आणि कपिल देव म्हणून ज्याची ओळख आपण वाकडी संघामध्ये पाहतो, तो भरत ठरला या सामन्याचा सामना होईल. भरत यावं लगेच आपण मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. चला दुंबरे संघ, अमर प्लीज सलामीची जोडी लगेचच आपली मैदानात पाठवायची. मॅच चालू करा तिथे, बाकी झाले सगळं, तुम्ही सलामी जोडी लगेचच पाठवा. बरं यावं. 15 बॉल मध्ये 35 धावांची डरकाली त्याने फोडली मैदानावरती. तो भरत पाटील ठरला या सामन्याचा सामनावीर. आणि मी रितेश कांबळे आणि चेतन बारिया यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण भरतला या ठिकाणी द्यावी. भरत ठरलेत या सामन्याचा सामनावीर. अभिनंदन भरत. मॅन ऑफ द मॅचची ही ट्रॉफी आपण देऊया.